पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती पार पडली। कारण या प्रकरणामध्ये सासू लता हगवणे, वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे या तीनही जणांना जे आहे 1 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र आज पुन्हा एकदा त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आज पिंपरी चिंचवड पोलिसांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती त्या 3 आरोपींची करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोर्टाने या तीनही जणांना जे आहे पोलीस कस्टडी सोडून आज जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी म्हणजे MCR जो आहे या तीनही जणांना बजावलेला आहे। त्यामुळे या तीनही आरोपींची रवानगी जी आहे ती आज येरवडा जेलमध्ये करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा युक्तिवाद होत असताना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आज युक्तिवादावेळी न्यायालयीन कोठडी जी आहे ती या 3 आरोपींना का आवश्यक आहे याची मागणी केली आणि त्याच्यामधले जवळपास 7 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आज कोर्टासमोर पोलिसांनी खरं तर तपास करून आज कोर्टासमोर युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी मांडले। त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी का गरजेची आहे। तर त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं कारण होतं ते म्हणजे आरोपी निलेश चव्हाण याचा शोध जो आहे तो आम्हाला घ्यायचा आहे। कारण निलेश चव्हाणच्या मागावरती गुन्हे शाखेची पथकं त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलिसांची जवळपास 6 पथकं जे आहेत निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत। त्यामुळे निलेश चव्हाणचा शोध जो आहे तो अजूनही पोलिसांना लागत नाही। त्यामुळे निलेश चव्हाणचा शोध जो आहे तो आम्हाला घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे याच्यामधले आरोपी त्याचबरोबर फिर्यादी आणि जी खरं तर तक्रार देण्यात आलेली होती त्यांच्यामध्ये नक्की फोनवर संभाषण काय झालं किंवा वैष्णवी हगवणे आणि तिच्या मैत्रिणीचा संवाद नक्की कोणत्या कारणावरून झाला त्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे मैत्रिणी त्याचबरोबर नातेवाईकांकडे वैष्णवी हगवणेने जी तक्रार केलेली होती त्याचा सुद्धा तपास जो आहे तो आम्हाला करायचा आहे। या सगळ्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये लता हगवणे आणि करिश्मा हगवणे जी वैष्णवी हगवणेची ननद होती तिचा मोबाईल जो आहे तो अजूनही पोलिसांना मिळत नाही आणि या मोबाईलमध्ये महत्त्वाचं संभाषण जे आहे ते असण्याची शक्यता आणि मोबाईल जो आहे तो निलेश हगवणेनं लंपास केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। निलेश हगवणेनं पिस्तुलाचा धाक दाखवून जे आहे त्या प्रकरणामधलं वैष्णवी हगवणेचं बाळ जे आहे ते हगवणे परिवाराकडे आणलेलं होतं, निलेश हगवणेकडे स्वतःकडे ठेवलेलं होतं। त्यामुळे निलेश चव्हाण जो आहे तो या प्रकरणामधला फरार आरोपी जो आहे त्याचा शोध जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना घ्यायचा आहे। त्यामुळे निलेश चव्हाणचा शोध जो आहे तो या प्रकरणामध्ये लागणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना जे आहे ती आरोपी आणि पीडित यांचं मोबाईलमधलं नक्की संवाद काय झाला त्याचे तांत्रिक पुरावे जे आहेत ते जप्त करायचे आहेत आणि तपासादरम्यान उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तपास जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे 7 मुद्दे जे आहेत ते आज कोर्टासमोर ठेवले आणि आज कोर्टानं लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर केलेली आहे। आज न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर जे हगवणे परिवाराचे वकील आहेत त्यांनी आज कोर्टासमोर जामिनासाठी अर्ज ठेवलेला आहे। मात्र अर्जावरती आज सुनावणी झालेली नाही। कदाचित उद्या जे आहे ती या जामीन अर्जावरती सुनावणी होऊ शकते। मात्र या 3 जणांना जामीन मिळतो का हे खरं तर पण महत्त्वाचं असणार। मात्र जामीन अर्ज करत असताना जे विपुल दुसिंग या आरोपीचे वकील आहेत त्यांनी लता हगवणे आणि करिश्मा हगवणे 2 जणांचा आज जामिनासाठी अर्ज जो आहे तो कोर्टासमोर ठेवलेला आहे। मात्र त्यावरती सुनावणी जी आहे ती झालेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी नक्की काय काय जप्त केलेलं आहे किंवा पिंपरी चिंचवड पोलिसांचा तपास जो आहे तो नक्की कुठपर्यंत आलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं ज्या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिला खरं तर मारहाण झाली, मारहाण करतानाची जी हत्यारं आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेली आहेत। मात्र कोणकोणता मुद्देमाल जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला आहे ज्याची माहिती कोर्टाला देण्यात आली। त्याच्यामध्ये एक काळ्या रंगाची लोखंडी पार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। आज खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान जी कोर्टाला माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये उपस्थित होतोय। जर काळ्या लोखंडी रंगाची पार जर जप्त करण्यात आलेली असेल तर वैष्णवी हगवणेला लोखंडी पारनं मारहाण झाली का हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक चॉकलेट आणि पिवळसर रंगाची फुले असलेली साडी जी आहे जी वैष्णवी हगवणेची होती ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। राखाड्या आणि पांढऱ्या रंगाचा जो चौकोनी स्टूल आहे जो घटनास्थळावरती पोलिसांना आढळून आलेला होता तो सुद्धा जप्त केलेला आहे। या प्रकरणामध्ये पांढऱ्या रंगाची टोयोटो फॉर्च्युनर जी आहे जी खरं तर कसपटे परिवारानं लग्नामध्ये गिफ्ट म्हणून हगवणेला दिलेली होती ते टोयोटा कार जप्त करण्यात आलेली आहे। एक होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेड बाईक जी आहे ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि आरोपी पळून जात असताना जी वाहनं वापरली आणि लग्नामध्ये हुंडा म्हणून दिलेलं चांदीचे दागिने असतील त्याचबरोबर जे सोनं आहे ते सुद्धा जप्त जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये VDR आणि आरोपीनं वापरलेले मोबाईल जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। मात्र लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या 2 जणांचा मोबाईल अद्यापर्यंत पोलिसांना मिळालेला नाही। या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज न्यायालयीन कोठडी आहे ती हगवणे परिवारातल्या 3 जणांना देण्यात आलेली आहे। मात्र जामिनासाठी जो अर्ज ठेवलेला आहे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आज कोर्टासमोर माहिती दिलेली आहे। या प्रकरणामधला फरार जो आरोपी आहे निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे हे वारंवार वैष्णवी हगवणेला
फोनवरून मानसिक त्रास जे आहेत ते देत होते आणि मानसिक त्रासावरूनच तिनं तक्रार जी आहे ती घरच्यांकडे केलेली होती। मात्र वैष्णवी आगवणेच्या ज्या मैत्रिणीसोबत शेवटचं संभाषण कॉलवरती व्हॉट्सअप चॅटिंगवरती झालं त्या मैत्रिणीची सुद्धा चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे आणि ज्या नातेवाईकांकडे तक्रार वैष्णवी आगवणेने दिलेली होती त्या नातेवाईकांना सुद्धा जबाबासाठी जे आहे ते पोलिसांकडून बोलवलं जाणार आहे। मात्र विपुल दुसिंग या आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता की वैष्णवी आगवणेच्या नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते त्या व्यक्तीची सुद्धा चौकशी जी आहे जो वकिलांना खरं तर कोर्टामध्ये मुद्दा मांडला। मात्र आज कसपटे परिवारानं पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते वकिलाला आवाहन केलं की आमच्या मुलीची बदनामी जी आहे ते थांबवा, आमच्या मुलीचं चारित्र्यहनन का केलं जातं अशा पद्धतीनं आज खरं तर भावना मांडत असताना वैष्णवी आगवणेच्या वडिलांना म्हणजे कसपटेला जे आहे त्यांना आज रडू कोसळलेलं पाहायला मिळालं। मात्र त्यांनी वकिलाला भावनिक आवाहन केलेलं आहे। आज या तीनही जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र 2 जणांच्या जामिनासाठी जो अर्ज ठेवलेला आहे त्या अर्जावरती युक्तिवाद करत असताना काय महत्त्वाचा युक्तिवाद होतो किंवा या 2 आरोपींना सासूला आणि ननंदेला जामीन मिळतो काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत करण्यात आलेला तपास जो आहे त्या तपासामध्ये महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे जवळपास 8 दिवस वैष्णवी आगवणेला जे आहे ते पती शशांक आगवणेकडून वेगवेगळ्या हत्यारांना मारहाण करण्यात येत होती। मग ती वापरलेली हत्यारं विपुल दुसिंग यांचा अजब युक्तिवाद पाहायला मिळाला ते म्हणजे वापरलेली प्लास्टिकची छडी जी आहे त्याला हत्यार कसं काय म्हणता येईल। मात्र एक काळ्या रंगाची लोखंडी पार जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्यामुळे या तपासामध्ये आणखी काय काय निष्पन्न होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जवळपास 8 दिवस वैष्णवी आगवणेला जे आहे ते शशांक आगवणेकडून मारहाण होत होती वेगवेगळ्या हत्यारांनी तिला आधी 5 दिवस आणि नंतर 3 दिवस म्हणजे वैष्णवी आगवणेनं आत्महत्या करण्यापूर्वी जवळपास 8 दिवस शशांक आगवणेकडून वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण जी आहे ती होत होती। त्यामुळे कवरेची परिसीमा जी आहे त्या प्रकरणामध्ये गाठली असं म्हणावं लागेल कारण जवळपास 8 दिवस वैष्णवी आगवणेला मारहाण झाली आणि त्यानंतर वैष्णवी आगवणेनं आत्महत्या करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास करण्यात येतोय त्यामुळे धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर येते। वैष्णवी आगवणेच्या बाळाची सध्या वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याचा रिपोर्ट देण्यात आलेला आहे। मात्र जी माहिती समोर आलेली होती ती म्हणजे आगवणे परिवाराकडे पिस्तुलाचा परवाना आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी परवाना रद्द करण्यासंदर्भात पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अहवाल जो आहे तो पाठवलेला आहे आणि अहवालावरती पुणे पोलिसांनी नोटीस जी आहे ती आगवणे परिवाराला दिलेली आहे की तुमचा पिस्तुलाचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात का येऊ नये। जर कदाचित 8 दिवसामध्ये उत्तर आगवणे परिवारानं दिलं नाही तर मग मात्र आगवणे परिवाराचा पिस्तुलाचा परवाना जो आहे तो सुद्धा रद्द होऊ शकतो। मात्र धक्कादायक माहिती म्हणजे आगवणे परिवारानं कौरियाची परिसीमा जो आहे कळस गाठलेला आहे। शशांक आगवणेनं जवळपास 8 दिवस वैष्णवी आगवणेला मारहाण केलेली होती ही माहिती पोलीस तपासामध्ये उघड करण्यात आलेली आहे। विचार करा वैष्णवी आगवणेला जर 8 दिवस मारहाण होत असेल वैष्णवी आगवणेनं काय यातना काय कळा ज्या आहेत त्या सोसल्या असतील। वैष्णवी आगवणेवरती आरोप करताना जो आगवणे परिवाराचा वकील आहे विपुल दुसिंग त्याच्या सुद्धा डोळ्यासमोर हे खरं तर घटना यायला हवी होती। माणूस म्हणून त्यानं केलेले जे युक्तिवाद आहेत ते युक्तिवाद अजब मानले जातात आणि विपुल दुसिंग याच्यावरती टीका जी आहे त्या वकिलावरती केली जाते। मात्र जी धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये उघड आलेली आहे ते म्हणजे जवळपास 8 दिवस वैष्णवी आगवणेला मारहाण जी आहे ती शशांक आगवणेकडून करण्यात येत होती। आज या प्रकरणामध्ये सासरा जो आहे राजेंद्र आगवणे आणि दीर सुचिन आगवलेला 31 मे पर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या दोघांची पोलीस कस्टडीमध्ये चौकशी केली जाते। मात्र न्यायालयामध्ये आज 3 जणांची रवानगी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये वैष्णवी आगवणेचा पती शशांक आगवणे, ननंद करिश्मा आगवणे आणि सासू लता आगवणे या तीनही जणांना जे आहे ते आज न्यायालयीन MCR जो आहे तो मिळालेला आहे। जर कदाचित गरज पडली तर पोलीस जे आहे ते न्यायालयामध्ये खरं तर परवानगी मागून येरवडा जेलमध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांना चौकशीसाठी जे आहे ते सुद्धा बोलवलं जाऊ शकतं। मात्र 2 जणांच्या जामीन अर्जासाठी आज वकिलानं अर्ज जो आहे तो केलेला आहे त्यामुळे लता आगवणे आणि करिश्मा आगवणे हिला जामीन मंजूर होतं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी कोर्टासमोर माहिती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ते म्हणजे वैष्णवी आगवणेला जवळपास 8 दिवस शशांक आगवणेकडून वेगवेगळ्या हत्यारानं मारहाण जी आहे ती होत होती। आज या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये पती शशांक आगवणे, ननंद करिश्मा आगवणे आणि सासू लता आगवणेला न्यायालयीन कोठडी जी आहे ते मंजूर करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।